सलग 4 दिवसामध्ये हा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसामध्ये सुद्धा आमचे 2 पंच आपण पाहतोय. संतोष चिवळी आणि विकास चिवळी आपण पाहतोय. सलग चौथ्या दिवसामध्ये चांगली पंचची भूमिका यावेळेस त्यांनी निभावली आहे. आज आमच्या स्कोरर मध्ये आपण बहुतेक ऋतेश शेळका जोडलेले आहेत. आमचे स्कोरर आहेत. पहिल्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय वसई एक्सप्रेस या नावाने ओळखलं जात आहे. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती रोहन कलांगडा, स्ट्राईक वरती आदित्य, नॉन स्ट्राईक एंडला सचिन. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन द मार्क. पहिलाच बॉल तेज तरणार होता. गतीमध्ये बॅटरला बीट केलंय. मग बॅकफुट वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता कव्हर पॉइंटच्या मधून, परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाही. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. पुढचा बॉल, यश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलाय. यावेळेस फिल्डर आले होते परंतु त्यांना टाटा बाय बाय करत सरळ चेंडू निघून गेलाय. सी मार्शा पार मिळतील धावा 4. या पहिल्याच दुसऱ्याच बॉल वरती आलाय चौकार. चौकारने सुरुवात केलंय. यावेळेस पहिला चेंडू डॉट होता परंतु दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलंय आदित्य बरफानी. यावेळेसचा हंगाम आदित्याने गाजवलाय. यावेळेस ढकलून काढल्या चेंडूला आपण पाहतो कल्पेश चेंडूपर्यंत पोहोचले गेलेत. एक सिंगल इथे मिळले जाते. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 5 अंकांवर जाऊन पोहोचते. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. इथून पाहतो पण अजून सुद्धा 15 चेंडूंचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मधील. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहतोय शत्रशक होते कल्पेश. त्यांच्याकडून झाले चुकी. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. झेल तर सुटला परंतु इकडे तिसरी धावायचा प्रयत्न यशस्वी होता पूर्ण होताना पाहतोय. बॅकअप थोडस उशीर आला समीर यांचं आणि त्याचा फायदा पाहतोय. 3 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहतोय. यस नो फिट याचा चांगला समन्वय. आखो में हुशार हो गया और तिसरी रन कंप्लीट कर दी. चांगलं रनिंग बिटवीन विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या अंकांवरती. बॉलचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केला आपण पाहतोय. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगलं शत्रक्षण आपण पाहतोय. एक सिंगल येते 5व्या चेंडूवरती. 5 चेंडू मध्ये 9 धावा. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. या शेवटच्या बॉल वरती नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल सचिन या बॅटर कडून. सचिन आता फक्त प्रमोट केलं जाते कारण संध्याकाळ सत्र चालू होईल. शेवटची मॅच आहे. इथून क्वालिफायरचा मॅच आहे. त्यावेळेस आडव्या बॅटने खेळत होतो. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. षटकातील शेवटचा बॉल पाहतो आपण डॉट येतोय. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या अंकांवरती. थँक्यू डीजे. बघा 9 धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अविनाश किणी येतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अविनाश आहे. यावेळेस लोअर फोल्डर बॉल होता. ड्राईव्ह केला या साईड ऑन साईडला मिडविकेट मध्ये आपण पाहतोय फिल्डर आहेत. एक सिंगल येते.
सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 10 या अंकांवरती. अविनाश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस फक्त आणि फक्त दिशेनं काम केलं. चेंडू जातोय डीप पॉइंट मध्ये. शत्रक्षक बघा चेंडू पर्यंत पोहोचले गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. फक्त आणि फक्त 2 धावा इथे पण कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी धावफलक आपण पाहतोय 12 या अंकांवर जाऊन पोहोचते. 12 धावा इथून स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. अविनाश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. यावेळेस कोलकाता चेंडू कुदून काढण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ मध्ये आपण फिल्डर पाहतोय. डीप मध्ये फिल्डर आहेत जय. चांगलं शतरक्षण फेक चांगली झालंय आणि बघा डेंजर एंडला बॅटर येतोय आदित्य परब आणि बघा इथे विकेट डाऊन होते. पहिला आग्रा बसतोय गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. आदित्य परब बॅक टू द पवेलियन. कान विकेट मिळाले इकडे रणराज रूपामध्ये. यावेळेस फक्त आणि फक्त कट केलाय. तन्मय येतोय. न्यू बॅटर पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. आता स्ट्राईक मध्ये तन्मय येईल. यावेळेस ऑन साईडला उडवला हेलिकॉप्टर उडवला आणि लँड सर्व झाले आमच्या कॅमेरामॅनच्या जवळ. 6 धावांसाठी येतोय षटकार. थँक्यू डीजे. पुढचा बॉल आक्रमण केलं जातं. यावेळेस फुल टॉस बॉल. फुल टॉल वसूल गेला या बॉलवर. मागे ठेवतोय मिस्टर अविनाश किणी या षटकामध्ये. षटकार आलाय या बॉलवरती आणि षटकाराशी धावफलक जाऊन पोहोचते 26 या अंकांवरती. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागले जात आहेत. दिवेश येतोय. दिवेश तांबडी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक नौका गोलंदाज आपण पाहतोय. नव्याने प्रमोट केले जाते. तर यंगस्टरला जास्तीत जास्त चान्स दिले जातात. पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल हाफ ट्रॅकचा फटका फसला. चेंडू हवे शतषक चेंडूच्या खाली पोहोचतोय. झालाय चुकी. चुकीला माफी नाही आहे. कुंदन होते तिकडे आणि कुंदन यांच्याकडून साधा सोपा झेल इथे सुटला गेला आहे. बघा चेंडूच्या खाली पोहोचले होते तो झेल कम्प्लीट झाला नाहीये. इथे 2 धावा पळून कम्प्लीट केले झाल्यात आणि सचिन यांना एक जीवनदान मिळते. यावेळेस पुढचा चेंडू पाहतो आपण आउटसाइड ऑप्शनचा मला व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. व्हाईट बॉल. यस यस थ्रो साठी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. बघूया आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया.
चला फेअर डिलिव्हरी असेल, परंतु व्हाईट बॉल असेल, फेकी नाही आहे. हात पूर्ण गोल फिरतोय. थोडस प्रेशराईज केलं जाते पंचांना सुद्धा बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. व्हाईट बॉल आहे. या व्हाईटच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय 29 हाफ ट्रॅगर होता, पुल केलाय, बॉल जातोय डीप स्कोर लेग पॉइंट लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या पाहतो पण 333 33 या अंकावर जाऊन पोहोचते. आक्रमण केलं जातं या शेवटच्या षटकामध्ये सुद्धा सचिन कवळे या बॅटर कडून. पुढचा बॉल या षटकातील. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अवंतर धाव अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. या अवंतरच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 34 या अंकांवरती. 34 धावा. यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडू खेळलाय आणि चेंडू जाधव एका टप्प्याने बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी बॅक टू बॅक येतोय चौकार. थँक्यू डीजे. अजून सुद्धा पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. फिल्डर आहे, सुंदर झेल तिकडे कंप्लीट केला जातोय. फलंदाज सचिन कवळे बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. चेतन येतोय, जो बॅटर आपण पाहतोय चेतन बरोबर येतोय स्ट्राईक वरती. अजून सुद्धा या षटकातील या इनिंग मधील शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. त्या 2 बॉल वरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यावेळेस शफल क्रॉस होऊन खेळायचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला परंतु विकेट किपर कडून यष्टकडून होते थोडीशी चुकी. आणि पाहतोय 22 च्या मध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. एक सिंगल येते. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचते 39 या अंकांवरती. शेवटचा बॉल. इथून शेवटच्या बॉल वरती जर मोठा फटका आला तर एक मोठी धावसंख्या साईना स्पोर्ट्स नवीन पाडा संघासमोर ठेवली जाईल. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल वरती काय घडते काय बिघडते. मुस्तफिक झाला चेंडू हवेत. विकेट किपर अविनाश किणी चेंडूच्या खाली आणि बघा सुंदर झेल संपतो इथे बॅटरचा खेळ. फलंदाज बाद शेवटच्या बॉल वरती विकेट येताना पाहतोय आणि सामना इथे जाऊन पोहोचतोय. 39 धावा झाल्यात आणि 40 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं जाते. चला आपण टॉस बॉक्स मध्ये वळूया. तिकडे चिठ्ठ्याचा ड्रॉ करण्यासाठी आपले साथी समाजाचे मित्र सज्ज असतील. प्रदीपजी लोखंडे.
आपण पाहतो सेमीफायनल साठी ह्या चिठ्ठ्या उचलल्या जात आहेत. पाहूया पहिला सामना कुठल्या संघाचा असेल. जगदंब स्पोर्ट्स पिंपरीवाडा आणि विजय संघ असा मॅच असेल. त्यानंतर जय स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि जीवदानी स्पोर्ट्स नागले असा पहिला सेमीफायनल असेल. लगेच आपण टॉस देखील इथे करणार आहोत. टॉस केला जाईल. जय स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि जीवदानी स्पोर्ट्स नागले. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय राजेशी पाटील साहेबांना विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. टॉस केला जातोय. एका बाजूने पाहतोय आपण गावदेवी चषक तर एका बाजूने शाष्टीगरबाडा. शाष्टीगरबाडाचा कॉल झालाय आणि त्याला गावदेवी चषक आलाय. पाहुण्यांना विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हा. दादा जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. शुभेच्छा दिल्या जात आहेत कॅप्टनला. नागले संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकला निर्णय काय असेल. शतरक्षण. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला यामागचं कारण. कारण तर काय नाही, पण बघूया काय होते. अ, या सीझन मध्ये आपण पाहतोय प्रथमच तुमचा संघ क्वालिफाय झालाय. संघामध्ये तर वातावरण कसं आहे कारण एक ट्रॉफी तर तुमच्या नावावरती झालाय. संघामध्ये वातावरण कसं आहे. वातावरण खूप चांगलं आहे आता ट्रॉफी येणार आहे याच्याबद्दल. शुभेच्छा असतील. समीर टॉस गमावला आपल्याला अगोदर बॅटिंग करायची हा निर्णय मनासारखा लागलाय मराठी लागलाय. मनासारखं लागलं. म्हणजे टॉस जिंकला असता तुम्ही देखील बॅटिंग स्वीकारली असती तर बॅटिंग करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. बॅटिंग करत असताना 3 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. 50+ चला जास्त वेळ घेत नाहीये. शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो म्हणजे जीवदानी स्पोर्ट्स नागले या संघाने. डोंगरीपाडा संघाला बॅटिंग करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. नेक्स्ट मॅच पहिल्या सेमीफायनल आपल्या समोर येईल. चालू असलेला सामना आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स कामन आणि साईनाथ स्पोर्ट्स नवीनपाडा या संघामधून एक संघ क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये. सज्ज आहेत दर्शनजी डबके कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला जाऊया त्यांच्या दिशेने. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चाळीस धावांचा टार्गेट सेट केले जाते. 40 धावा चेस करणारे दोन सलामीचे फलंदाज अविनाश किनी आणि कौशल पुजारी आपण पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वर चेतन बरफ. पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटची लिडिंग आहे. चेंडू बघा नॉन स्टॉप पॉइंट लाईनच्या बाहेर निघून जातोय. बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूचा पाठलाग केला होता शेवटपर्यंत आणि चेंडूला ओढवलं गेलंय बाउंड्री लाईनच्या मध्ये. पहिल्याच बॉलवरती नशिबाची साथ इथे मिळालाय अविनाश किनी या बॅटरला. बघा सुंदर प्रयत्न केला ते कॅच घेण्यासाठी परंतु एफर्ट्सला आपण 100% देऊ शकतात. बघा चेंडू हा निघून गेला होता टप्पा मोडून. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. या 2 धावेशी संघाचं अकाउंट पण होते. इथून आपण पाहतो इक्वेशन आता 17 चेंडू आणि 38 धावांचा येऊन पोहोचला गेला आहे. यावेळी सोडून दिल्या ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव अतिरिक्त धाव पण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागली जाते. पुढचा बॉल चेतन यांचा. यावेळी रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय व अकाल फटका सदर चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. मी हाय खोली डोक्यात मुंबईच्या किनारी. ते 4 आले चौकार नंतर आपण धावफलक थोडस पुढे सरकलाय. चेतनचा पुढचा बॉल
यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ बॅटला ब्रश होऊन निघून गेला होता. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. शरीरावरती चेंडू आदळला होता. एक सिंगल येते लेग बायच्या रूपामध्ये. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 8 या अंकांवर जाऊन पोहोचते. 8 रन्स ऑन बोर्ड, 8 धावा. षटकातील पुढचा बॉल चेतन पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा आता आपण सोडून दिलाय. पंचांचं कोणतं रिॲक्शन नाही, म्हणजे चेंडू पाहिला आपण डॉट आलाय. यावेळेस चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केला. बॅटर पासून बॅटरचा जो जोर आहे त्यापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि तो यशस्वीरित्या पूर्ण केला गेला आहे. डॉट बॉल आलाय. इथून डॉट बॉल आणि थोडस आता प्रेशर बॅटिंग करणार संघावरती येऊन पोहोचलाय. धावसंख्या पाहतो आपण 8 या अंकांवर जाऊन पोहोचले. चेंडूचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपला गेला आहे. त्यावेळेस ऑन साईडला उडवलाय स्टार्टिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. सचिन चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल इथे कंप्लीट केला जात आहे. फलंदाज बाद मिस्टर कौशल पुजारी. बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल. नवीन बॅटर म्हणून पाहतोय धीरज येतोय. धीरज तांबडी येतोय. न्यू बॅटर म्हणून पाहतोय. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. आता पाहिलं तर चांगले फलंदाज आपण पाहतोय डगआउट मध्ये बसून ठेवलेत. कारण अविनाश जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. साईनाथ स्पोर्ट्स नवीन परत संघाचा विचार केला तर अविनाश किनी जोपर्यंत बॅटिंग मार्क वरती खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. हाफ ट्रॅक होता. पुल केलाय. पॉवरफुल आहे का? शत्रशक आहे चेंडूच्या खाली. सुंदर झेल आणि संपतोय धीरज. त्या फलंदाजा खेळ. धीरज तांबडी. बॅक टू द पवेलियन. गॉन. चला जास्त टीम मीटिंग करू नका. कामन संघ कृपया करून सहकार्य करा. टीम मीटिंग कमी करा. फायनल डे आपल्याला अजून 3 मॅच खेळवायचे आहेत. जास्तीत जास्त षटकाचे मॅच खेळण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुद्धा केला जाईल. कृपया करून सहकार्य करायचं आहे. तन्मय येतोय. तन्मय गोवारी बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. धावसंख्या पाहतो आपण फक्त आणि फक्त 8 या अंकांवर जाऊन पोहोचलेले आहे. इथून 32 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू 32 धावा. 16 धावांचं इक्वेशन आहे प्रति षटकामध्ये. इथून प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. जोपर्यंत अविनाश आहेत तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. अविनाशांना चांगला खेळ करावा लागेल. आपल्या संघाला फायनलचं तिकीट मिळवून द्यावं लागेल. लोअर फुलटच बॉल होता. आता पण बॅटच्या टोला लागला. चेंडू जातोय सरळ निघून कार्पेटला रोड करत जातो. राकेश जोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत एकदा दुसरा प्रयत्न सुद्धा यशस्वी पूर्ण होतो. चांगली रनिंग विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहतोय. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेशी धावफलक 10 या अंकांवर जाऊन पोहोचते. आता इक्वेशन झालंय 11 चेंडू 30 धावा.
11 बॉल 30 ची आवश्यकता. इथून सुद्धा मॅच बनू शकते. इथून जिंकायचं असेल कामन संघाला तर विकेट्स घ्याव्या लागतील. तन्मय यांचा पुढचा बॉल, फुलटॉस बॉल, घुटना टेक और सिक्सर देख, षटकार. थँक्यू डीजे. इथून 10 बॉल 24 ची आवश्यकता. 10 बॉल 24. मॅच ऑन झालाय. इथून मॅच ऑन झालाय. मी म्हंटल होतं जोपर्यंत अविनाश आहेत तोपर्यंत आशा पल्लवीत असतील नवीन पडा संघाची. त्या आशा नक्कीच ठेवल्या गेल्या आहेत. तन्मय यांच्यावरती आक्रमण केलंय कारण तन्मय यांचा विचार केला सकाळ 17 मधून अप्रतिम गोलंदाजी केलाय तन्मय यांनी, परंतु या संध्याकाळ 17 मध्ये त्यांच्यावर सुद्धा आक्रमण केलं जाते. यावेळेस कोलकाता पाहिजे जो खोदून काढलाय ऑन साइडला पाहता आपण राकेश जो पण फील्ड करतो त्यांच्याकडून थोडासा फंबल झालाय. बॅकअप होता, बॅकअप करून थोडस बघा लेझी क्रिकेट होतोय. बॅकअप होतं, बॅकअप थोडसा उशीर नाही आलाय. चेंडूला थोडं वळण घेतलं होतं आणि त्याचा फायदा पाहतो दोन्ही बॅटरला मिळतोय. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावा, या 2 धावेशी धावफलक 18 या अंकांवर जाऊन पोहोचते. 18 धावा. इथून सोडून दिलाय, ऑफस्टिकला सोडून देणारा बॉल होता. पंचांचा इशारा वाहतो आपण व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईट बॉल. इथून 19 धावा स्कोरवर कार्ड वरती लागल्या जात आहेत. इथून 21 धावांची आवश्यकता अजून सुद्धा असेल जिंकण्यासाठी. लोअर फिल्डर बॉल होता ऑन साइडला पटकाचा जोर आहे. तिकडे डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगलं शतोषण पाहतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल धावती थांबावं लागते. या सिंगलच्या मध्ये धावफलक आपण पाहतोय 20 या अंकांवर जाऊन पोहोचते. इथून जिंकण्यासाठी 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 8 बॉल 20 धावा. यावेळेस यॉर्कर चेंडू होता खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये चेतन आहे त्यांच्याकडून थोडंसं फंबल झालं. 1 धाव झाली. यस नो करता करता दुसरे धावायचा प्रयत्न केला होता पण तो बघा तिकडे थांबवली होती. धोक्याची घंटा वाजली होती नवीन पडा संघाच्या खेम्यामध्ये, पण इकडे स्वतःला सावरला आणि पाहतो पण एकच सिंगल होती थांबावं लागलंय. धावसंख्या 21. 5 चेंडूचा खेळ झालाय. येथून 19 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल असेल या षटकातील. या शेवटच्या बॉल वरती मोठा फटका खेळावा लागेल अविनाश किणी या बॅटरला. यावेळेस आपण बॉलर बॅक ड्राईव्ह खेळाय. यष्टाचा नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बघा इथे नेम लागला नाहीये. शेवटच्या बॉलवर सिंगल लावले. षटक संपते. दुसरं 2 षटकार समाप्ती धावसंख्या पाहतो 22 वर जाऊन पोहोचते. इथून जिंकण्यासाठी इक्वेशन राहिलाय. 6 बॉल 18 ची आवश्यकता. 6 बॉल 18 धावा. चला पंच जास्त टीम मीटिंग करून द्यायची नाही कामण संघाला. बघा प्रत्येक चेंडू मध्ये प्रत्येक षटकामध्ये तुम्ही टीम मीटिंग करू नये. चला पाणी घेऊन लवकर येते समीर. कारण आता संध्याकाळी सत्र चालू झालंय. थँक्यू डीजे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी राकेश स्वतः संघाचा कर्णधार आहे. राकेश तो जो आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर सज्ज आहे. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. इथून 3 मोठे फटके मारावे लागतील
सामना जिंकण्यासाठी. यावेळी विस्तारित स्ट्रोक चेंडू हवे जस्टाच्या मागे सुंदर झेल आणि संपतो इथे अविनाश किणी या बॅटरला खेळ. बडी मजली जाल में बसी फलंदाज बाद. नांगून मैतर माझा कसा नांगून मैतर माझा कसा नांगून मैतर माझा कसा. मेला राज्य सान थँक्यू डीजे. कल्पेश होतोय एक ताकदीचा फलंदाज आपण पाहतोय. उंचखोरा फलंदाज बॅटिंग मार्क होती. कल्पेश बसवून देतोय. राकेशने पहिल्याच बॉल होती विकेट मिळवलाय. यावेळेस लोअर बॉल बघा. यू मिस आय डेफिनेटली फर्निचर होल स्पेस फलंदाज बाद. बोंबला रान सुकट रान कामाला तर जास्त नाही ना बेस बेस खाय गौसस. सूरज 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 ओटाला समझे दुनिया तू साथीला बुरा है संसार पूरा ओटाला समझे दुनिया तू साथीला बुरा है संसार पूरा. जयदीप आलाय न्यू बॅटर पाहतोय. जयदीप भोईर इथून जिंकण्यासाठी अजून सुद्धा 18 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 4. हॅट्रिक बॉल हॅट्रिक वर आहे गोलंदाज राकेश. यावेळेस सफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक चेंडू पाहिला डॉट आलाय. इथून आता ड्रायव्हिंग सीट वरती बसलाय आय गावदेवी स्पोर्ट्स कामन हा संघ. इथे थोडीशी स्माईल आम्हाला पाहतो आदित्य यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आलेली आहे. कारण इथून एका ट्रॉफीकडे आपली वाटचाल सुरुवात झाली आहे. पण तो अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 18ची आवश्यकता. 3 मोठे फटके येतील का. अजून एक चेंडू पाहिला डॉट आलाय. यावेळेस नक्कीच पकड बसवली गेली या मॅच वरती. पूर्णपणे पंजा ठेवलाय पंजा मारलाय या मॅच वरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅटरला बीट केलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. शेवटचा बॉल असेल. विकेट मेडन ओव्हर येईल का. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल सुद्धा आलाय निर्धाव. विकेट मेडन ओव्हर येते. यावेळेस पाहतो आपण गोलंदाज राकेश गोवर यांच्याकडून. सामना जिंकलाय आणि सुपर 4 मध्ये पोहोचलाय गावदेवी स्पोर्ट्स कामना संघ. हार्ड सायना स्पोर्ट्स नवीन पाडा. चला ग्राउंडचा दाबा सोडायचा आहे. कामन संघ ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे कृपया करून.